नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूयात गुरु अस्त केव्हा होणार आहे आणि गुरु अस्त झाल्यावर त्याचा कोणत्या राशीवर काय परिणाम होणार आहे। याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच आपल्यापर्यंत योग्य माहिती पोहोचत राहील। चला तर मग सुरुवात करूया। 17 जुलै 2026 पासून ते 8 ऑगस्ट 2026 पर्यंत गुरु कर्क राशीत अस्त होणार आहे। 9 जुलै 2026 रोजी गुरु उदय होईल। ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा गुरु ग्रह सूर्य ग्रहाच्या अत्यंत जवळ येतो त्यावेळी सूर्य ग्रहाच्या तीव्र प्रकाशामुळे गुरु ग्रहाचे तेज कमी होते। याला गुरु अस्त किंवा गुरु लोप असे म्हणतात। गुरु पश्चिम लोप होत आहे। या काळात गुरु ग्रहाची शुभ फळे देण्याची शक्ती तात्पुरती कमी होत असते। गुरु ग्रह ज्योतिष शास्त्रानुसार ज्ञान, धर्म, विवाह, संतती आणि भाग्याचा कारक मानला जातो। त्यामुळे या काळात लग्न, मुंज, गृहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात, मोठे आर्थिक व्यवहार आणि गुंतवणूक तसेच देवांची प्राणप्रतिष्ठा यांसारखी शुभ कार्य करणे टाळले पाहिजे। या काळात गंगा, गया, गोदावरी अशा तीर्थक्षेत्री श्राद्ध, त्रिपिंडी, नारायण नागबळी हे आपण करू शकता। आता पाहूयात गुरु अस्त झाल्यावर त्याचा कोणत्या राशीवर काय परिणाम होणार आहे। वृषभ राशी, जुनी रखडलेली कामे मार्गी लागतील। शिक्षण आणि मार्केटिंग क्षेत्रातील लोकांना उत्तमोत्तम यश मिळेल। कन्या राशी, अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे आणि आर्थिक प्राप्तीचे नवीन मार्ग उघडतील। वृश्चिक राशी, या लोकांना गुरुग्रह अस्त झाल्यावर नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे। उच्च शिक्षण, परदेशी प्रवास यांसारखी स्वप्ने पूर्ण होऊ शकतात। मीन राशी, विद्यार्थ्यांसाठी आणि कला क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अत्यंत प्रभावी ठरणार आहे। कर्क राशी, याच राशीत गुरु अस्त होत असल्या कारणाने आपल्या निर्णय क्षमतेत मोठा गोंधळ होऊ शकतो। याकरिता मोठे आर्थिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगावी। तुळा राशी, तुळा राशीच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची वाट टाळावीत। कर्ज किंवा गुप्त शत्रूंचा त्रास संभवू शकतो। मकर राशी, मकर राशीच्या लोकांना कामात अडचणी येणे, कामात विलंब होणे, आरोग्याच्या तक्रारी संभवू शकतात। याकरिता मोठे आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा। ज्या राशींना हा काळ अपायकारक ठरणार आहे अशा राशींनी गुरुग्रहाचे काही उपाय केल्यास त्यांना गुरुग्रहाची शुभ फळे मिळू शकतात। या काळात विष्णूची उपासना करावी। गाईला गूळ, हरभरा डाळ खायला घालावे। तसेच पिवळी वस्त्रे, गूळ, हरभरा डाळ दान करावे। ग्राम ग्रीम ग्राम सह गुरुवे नमः किंवा भ्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा जप करावा, जेणेकरून आपल्याला गुरुग्रहाची शुभ फळे मिळतील। धन्यवाद।